हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंगमधील प्रॅक्टिस सेट 4.2 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. मलिक गॅस एजन्सी चंदीगड युनिट टेरिटरी परचेस्ड सम गॅस सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रियल यूज फॉर ₹24,500. तर मलिक गॅस एजन्सीने काय केलेले आहेत, सम गॅस सिलेंडर्स परचेस केलेले आहेत फॉर इंडस्ट्रियल यूजसाठी. किती रुपयाला परचेस केलेलं आहे, 24,500. आता इथे आपल्याला GST किती पेड केलेला आहे ते दिलेलं नाही. इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला दिलेलं नाही. तो इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला काढून घ्यावा लागेल. अँड सोल्ड देम टू द लोकल कस्टमर्स फॉर ₹26,500. आणि ही गॅस सिलेंडर्स काय केलेले आहेत, सोल्ड केलेले आहेत लोकल कस्टमर्सला फॉर ₹26,500. आता सोल्ड केल्यानंतर टॅक्स किती कलेक्ट केलेला आहे इथं आपल्याला दिलेलं नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, टॅक्स काय करावं लागेल, काढून घ्यावं लागेल. फाइंड द GST टू बी पेड ॲट द रेट ऑफ 5%. आपल्याला GSTचा रेट दिलेला आहे 5% आहे आणि आपल्याला GST पेएबल काढायचं आहे. अँड हेच द CGST अँड UTGST टू बी पेड फॉर दिस ट्रान्झॅक्शन. आणि आपल्याला CGST आणि UTGST काढायचा आहे. आपल्याला ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे पहा, फॉर युनियन टेरिटरीज देअर इज UTGST इन्स्टेड ऑफ SGST. आता हे ट्रान्झॅक्शन कुठं होत आहे, युनियन टेरिटरीजमध्ये. त्यामुळे आपण काय करायचं आहे, UTGST घ्यायचा आहे इन्स्टेड ऑफ SGST. SGSTच्या ऐवजी UTGST घ्यायचं आहे. आता हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स दिलेला नाही, तो आपल्याला काढून घ्यावा लागेल. इथे आपल्याला रेट ऑफ GST दिलेला आहे 5%. मग ज्यावेळेस गॅस सिलेंडर परचेस केली त्यावेळेस काय केलेलं आहे, GST पेड केलेला असणार आहे. मग आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट करण्यासाठी काय करावं लागेल, 5% ऑफ 24,500 घ्यावं लागेल. त्यानंतर ही गॅस सिलेंडर काय केलेले आहेत, सोल्ड केलेले आहेत 26,500 रुपीजला. त्यावेळेस काय केलेलं असणार आहे, GST कलेक्ट केलेला असणार, तो आपल्याला इथे दिलेला नाही. म्हणजेच आउटपुट टॅक्स काढण्यासाठी काय करावं लागेल, 5% ऑफ 26,500 आपल्याला घ्यावं लागेल. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, CGST आणि UTGST काढायचं आहे. आता जर स्टेटमध्ये ट्रान्झॅक्शन होत असेल तर काय असतं, CGST आणि SGST असतो. आणि जर युनियन टेरिटरीमध्ये ट्रान्झॅक्शन होत असेल तर CGST आणि काय असणार आहे, UTGST. UT म्हणजेच काय, युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता आपल्याला GSTचा रेट काय दिलेला आहे, घेऊन घेऊ आपण. द रेट ऑफ GST इज 5%. हे काय आपल्याला गिवन आहे, दिलेलं आहे. आता आपण प्रथम काय करू, इनपुट टॅक्स क्रेडिट काढून घेऊ. इनपुट टॅक्स क्रेडिट. आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच काय, ज्यावेळेस गुड्स परचेस केला जातो त्यावेळेस जो GST पेड केला जातो त्यालाच काय म्हटलं जातं, ITC. GSTचा रेट किती आहे, 5%. 5% ऑफ परचेस करतानाची प्राईस काय आहे, ₹24,500. म्हणजे इथे काय येईल, 24,500. 5% म्हणजेच काय, 5/100 इंटू 24,500. इथे 2 झिरो, इथे 2 झिरो कॅन्सल होतील. म्हणजेच 5 इंटू 245 येईल. 5 5 जार 25, कॅरी ओव्हर 2 येतील. 5 4 जार 20, 20 + 2 22, कॅरी ओव्हर 2 येतील. 5 2 जार 10, 10 + 2 12. म्हणजेच आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट काय मिळाला, ₹1,225. आता आपण आउटपुट टॅक्स काढून घेऊ. आउटपुट टॅक्स इज इक्वल्स टू काय येईल पहा, 5% ऑफ सोल्ड करतानाची प्राईस काय आहे, ₹26,500. 5% ऑफ 26,500. 5% means 5/100 इंटू 26,500. तर ह्या 2 झिरो कॅन्सल होतील. 5 इंटू 265. 5 5 जार 25, कॅरी ओव्हर 2 येतील. 5 6 जार 30, 30 + 2 32, कॅरी ओव्हर 3 येतील. 5 2 जार 10, 10 + 3 13. म्हणजेच आउटपुट टॅक्स किती मिळाला आपल्याला, ₹1,325. आता आपण GST पेएबल काढून घेऊ.
we know that GST payable is equals to output tax minus ITC input tax credit. आता आउटपुट टॅक्स किती मिळाला आपल्याला ₹1325 मायनस ITC किती मिळाला आपल्याला ₹1225 1325 मधून आपण जर 1225 मायनस केले तर किती मिळेल आपल्याला ₹100. म्हणजेच आपल्याला GST पेएबल काय मिळाला ₹100. आता आपण काय करू अमाउंट ऑफ CGST इज इक्वल्स टू अमाउंट ऑफ UTGST इज इक्वल्स टू GSTच्या हाफ असणार आहे GST अपॉन 2. अमाउंट ऑफ GST 100 अपॉन 2 ₹50. म्हणजेच अमाउंट ऑफ CGST आणि अमाउंट ऑफ UTGST किती असेल ₹50. आन्सर लिहू आपण. Therefore, for Malik Gas Agency, GST payable is equals to ₹100 and amount of CGST and amount of UTGST is equals to ₹50. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.